पुढचा कार्यक्रम आहे समाज साहित्य आणि साहित्यिक हा परिसंवाद। साहित्यरत्न राम गणेश गडकरी, साहित्यरत्न र वा दिघे, प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्य व सामाजिक योगदानावर चर्चा। आणि यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते प्राध्यापक प्रवीण दवणे, प्राध्यापक डॉक्टर अनंत देशमुख आणि माननीय राणी दुर्वे यांना। आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील श्री शिरीष चिटणीस। आता जो हा कार्यक्रम आहे हा विशेष एवढ्यासाठी आहे की हे चांद्रसेन कायस्थ प्रभू समाजाचं संमेलन जरी असलं तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे की गेली कित्येक शतकं म्हणू आपण कायस्थ प्रभू समाज हा सर्व समाजासाठी झटलेला असा हा समाज आहे। आणि हे होत असताना वेगवेगळी नावं जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की या संदर्भामध्ये आपणाला किती पद्धतीतून याचा विचार केला पाहिजे। म्हणजे डॉक्टर सदानंद मोरे सर आहेत जे संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत, ते या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांना कृपया मी स्टेजवर बोलवतो, सरांनी कृपया स्टेजवर यावं मी विनंती करतो। सर्वांच्या आज एकदा सदानंद मोरे सरांचं आपण स्वागत करूया। आपल्याला कल्पना आहे की आज या ठिकाणी स्टेजच्या मागं आपल्याला जे बॅनर लावलेला आहे आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे या व्यासपीठाला ज्यांचं नाव दिलेलं आहे ते माननीय रवा दिघे हे फक्त सिकेपी समाजाच्या दृष्टीने नाही तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये त्यांनी जे काही साहित्य निर्माण केलेलं आहे त्यासाठी विशेषतः प्रसिद्ध आहेत। त्याचं कारण असं आहे की खोपोली जवळील विहार या गावी राहून रवा दिघे यांनी केलेली साहित्य सेवा अविस्मरणीय आहे। त्यांनी शेती केली, काही काळ वकिली केली, पण त्यांची ओळख श्रेष्ठ साहित्यिक हीच आहे। शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना मराठीत प्रथम कोणी जर मांडल्या असतील तर त्या रवा दिघे यांनीच मांडलेल्या आहेत। आई आई शेतात, प्याड रे पाण्या, पाणकळा या त्यांच्या साहित्यकृती अभिजात मानल्या जातात। माझा सबूत या नावाचे नाटकही त्यांनी लिहिले। पावसाचे पाखरू, ताजमहाल, दंडकारण्यातील रम्य रात्री हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। ग्रामीण महाराष्ट्राचे अस्सल चित्र दिघे यांच्या साहित्यातून पुढे आले। मदोष हा मीना कुमारी यांची भूमिका असलेला चित्रपट त्यांच्याच कादंबरीवर आधारित होता। अशा या व्यासपीठाला रवा दिघे व्यासपीठ म्हणून आपण नाव दिलेलं आहे। दुसरे राम गणेश गडकरी, आपल्याला माहिती आहे की नाटकाच्या संदर्भात जर पहिलं नाव कुठलं घेत असेल तर राम गणेश गडकरींचं घेतलं जातं। कादंबरीच्या बाबतीत जर घेतलं असेल तर हना आपटेंचं घेतलं जातं। कवींच्या बाबतीत घेतलं जातं तर कुसुमाग्रजांचं घेतलं जातं। हे जे सगळं आहे हे सगळं साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपण त्यांचा उजाळा करत असतानाच सिकेपी समाजाने जे सर्वांसाठी योगदान दिलेलं आहे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे। आज आपण डॉक्टर सदानंद मोरेंना यासाठीच बोलवलेलं आहे की आपण या साहित्य संमेलनामध्ये सिकेपी माणसाचं वैशिष्ट्य काय आहे या संदर्भात बोलावं। तर आपण या ठिकाणी रवा दिघे, राम गणेश गडकरी आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या संदर्भात प्रवीण दवणे सर, अनंत देशमुख सर, राणी दुर्वे ह्या बोलणार आहेत। परंतु त्यापूर्वी मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की सिकेपी माणसांचा साहित्याच्या संदर्भात असेल, सर्व संदर्भातला असेल, हा डॉक्टर सदानंद मोरेंचा अभ्यास अतिशय मोठा आहे। त्यांनी जे काही मांडणी केलेली आहे ही या मांडणीमध्ये सिकेपी समाजाला त्यांनी मध्यवर्ती स्थान दिलेलं आहे। एका बाजूनी डॉक्टर सदानंद मोरे हे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत, दुसऱ्या बाजूनी महाराष्ट्रामधली एक सांस्कृतिक घडी असेल, पिढी असेल आणि जाती व्यवस्था
वेगळ्या पद्धतीतून आपण जे म्हणतो सर्व समावेशक अशा पद्धतीतून मांडणी करणारं महाराष्ट्रातलं एक ते नेतृत्व आहे. आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली की आपण या सीकेपी साहित्य संमेलनात या आणि या सीकेपी लोकांचं महत्त्व आमच्या समोर सांगा. कारण आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत या गोष्टी डॉक्टर सदानंद मोरे हे वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी सांगत असतात. त्यामुळे आपण हा जो समाज साहित्य आणि साहित्यिक या संदर्भातले बाकीचे वक्ते बोलण्यापूर्वी मी डॉक्टर सदानंद मोरे यांना विनंती करणार आहे की या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपण सीकेपी समाजाचं वैशिष्ट्य आणि सीकेपी समाजाचं असलेलं स्वातंत्र्यामधलं योगदान असेल, साहित्यातलं योगदान असेल, सर्व बाबतीतलं योगदान असेल, याबद्दल आपण एक या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. मी डॉक्टर सदानंद मोरे सरांना विनंती करतो की या ठिकाणी येऊन आपण आपलं मार्गदर्शन आम्हा सर्वांना करावं. मित्र हो, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू साहित्य संमेलन ही कल्पनाच मुळात एक सुखावणारी कल्पना आहे. नुसती संमेलनं होतात, ज्ञाती संमेलनं ही काही आपल्या महाराष्ट्रामध्ये नवी असलेली गोष्ट नाही, होत असतात. अगदी जाती उपजाती इतकेच नव्हे तर पोटशाखा शाखा अशा सगळ्या प्रकारची संमेलनं होत असतात. नंतर त्या मंडळींचे असे ग्रंथ वगैरे तयार होत असतात, कुलवृत्तांत म्हणा किंवा काही म्हणा, ही चाललेली प्रक्रिया असते. परंतु एखाद्या ज्ञातीचे लोक साहित्यिक म्हणून एकत्र येत आहेत, लिहिणारे आणि वाचणारे म्हणून एकत्र येत आहेत, ही गोष्ट मला निश्चितपणे आनंद देणारी आहे. कारण कसं आहे की जातीव्यवस्थेच्या दुर्गुणांच्यावरती दोषांच्यावरती खूप लोक बोलत असतात, चळवळी वगैरे चालू असतात, आपल्याला कल्पना आहे. पण त्याच्यात असलेल्या काही चांगल्या ज्या गोष्टी आहेत कशाही आल्या असतील, अगदी तुम्ही म्हणा की अपघाताने आल्या असतील, योगायोगाने आल्या असतील, परंतु त्या आहेत आणि त्यांचा कशा प्रकारे परिपोष करता येईल हे सुद्धा मला वाटतं आपणाला बघता येईल. तर म्हणून मी पहिल्यांदा संच काय म्हणतात त्याला, हे जे मंडळी आहेत हे भरवणारं संमेलन, त्या सगळ्यांचे संयोजकांचे मी मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो. आता वेगवेगळ्या साहित्यकारांच्यावरती ही मंडळी बोलणार आहेतच, त्यामुळे त्याबद्दल मी काही फार बोलावं अशातला मुद्दा नाही. तरीसुद्धा 2-4 गोष्टी म्हणजे मी इतिहासाचा अभ्यासक असल्यामुळे मला ज्या जाणवल्या त्या मी आपल्यापुढे ठेवायचा प्रयत्न करतो. त्यातली एक गोष्ट अशी आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या जातींच्या उत्पत्तींच्या कथा आहेत, त्या आख्यायिका किंवा त्याला आपण मिथक म्हणतो त्या स्वरूपाच्या आहेत. कुठेतरी देवतांशी वगैरे संबंध लावणं वगैरे, तर त्या या समाजाच्या बाबतीत सुद्धा आहेत. मी त्या भानगडीत नाही पडणार, त्याची गरज पण नाही. दिसतंय ते चित्र काय आहे की आपल्याकडे समाजामध्ये श्रमविभागणीचं एक तत्त्व असतं, कुठल्याही समाजामध्ये असतं, आणि काही लोक काही कामामध्ये एक एक्सपर्टाईज मिळवतात, एक तज्ज्ञता अशी मिळवतात आणि त्याबद्दल ते प्रसिद्ध होतात. त्यांना त्यासाठी ठिकठिकाणावरून बोलवलं जातं, काम दिलं जातं, गौरवलं जातं, असा आपला इतिहास आहे. तर सामान्यपणे आपल्याकडे कसं झालं की एका बाजूला हे 4 वर्ण ज्यांना आपण म्हणूयात, त्याच्यामध्ये बुद्धीची कामं करणारा अशा प्रकारचा जो एक वर्ग आहे त्याला आपण ब्राह्मण वर्ग म्हटलं, आणि दुसरा जो वर्ग आहे जो लढाई वगैरे करतो त्याला आपण क्षत्रिय वर्ण म्हणतो. कायस्थांचं वैशिष्ट्य हे आहे की या दोन्ही वर्णांमधले गुण त्यांनी आत्मसात केले आहेत. हे असी आणि मसी, असी आणि मसी, मसी म्हणजे शाई आणि आसी म्हणजे तलवार, म्हणतो ना आसी दाराव्रत वगैरे वगैरे. तर ह्या दोन्ही गोष्टी यांच्याकडे असल्यामुळं त्यांच्यात कुठल्याही वेळेला कर्तबगारीची अशी उणीव कधीच बसली नाही, आणि त्यामुळं ते सतत आघाडीवरती वेगवेगळ्या
ठिकाणी राहिले. त्याचं एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे तरुण असताना त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली, ते म्हणजे मराठीमध्ये वक्तृत्वशास्त्रावरती एक पुस्तक लिहिलं. मला असं वाटतं की मराठीमधलं कदाचित ते पहिलंच पुस्तक असेल की कसं बोलायचं, ओरॅटरी ज्याला म्हणतो आपण. आणि ते पुस्तक छापायचं काम इथे चित्रशाळेमध्ये चालू होतं. इथलं छापखाना चित्र नाही आहे, पण त्याचं स्टॉप अजूनही बसच्या स्टॉपला लोक चित्रशाळा म्हणतात. तर ते सकाळी प्रूफ वगैरे पाहायला जायचे. लेखकांनी स्वतः जर प्रूफ पाहिली, मुद्रित पाहिली, त्याचं शोधन केलं तर कमीत कमी चुका राहतात. आणि तरुण लेखकाला तर नक्कीच असं वाटतं की अरे आपलं पुस्तक चांगलं झालं पाहिजे, लवकर आलं पाहिजे छापून वगैरे. तर ते यायचे. आणि त्याच वेळेला त्याच छापखान्यामध्ये लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्याची बहुधा दुसरी वगैरे आवृत्ती चालू असेल, बहुधा कदाचित पहिली असेल, माझ्या नेमकं लक्षात नाही. तर एकदा या दोघांची गाठ पडली. तर लोकमान्य टिळक म्हणजे त्या काळामध्ये कल्पना करा, मंडालेहून आलेले शिक्षा वगैरे भोगून संपूर्ण भारताचं नेतृत्व ज्यांच्याकडे होतं असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ज्येष्ठ म्हणता येईल, प्रौढ म्हणता येईल, 60मध्ये असलेले अशा प्रकारचे. आणि दुसरीकडे हा तरुण नुकताच असा ग्रॅज्युएट झालेला न झालेला, खरं तर तो एक वेगळाच मुद्दा आहे, पण ते होते. आणि त्या दोघांची गाठ पडली आणि साहजिक परिचय, तुम्ही कोण वगैरे असं झाला. तर टिळकांना सगळेच ओळखायचे. यांनी सांगितलं की मी असा केशव सीताराम ठाकरे. प्रबोधन काय ते तोपर्यंत निघालेलं नव्हतं, डेक्कन रयत पण तोपर्यंत निघालेलं नव्हतं. त्यामुळं आणि काय इथे काय करता वगैरे. तर ते म्हणाले माझं वक्तृत्वशास्त्रावरचं पुस्तक आहे. ते म्हणले कोण तुम्ही? ठाकरे. म्हणजे ठाकरे तुम्ही देशस्थ की कोकणस्थ? बघा, म्हणजे एक साधारणपणे तो एक समज असतो लोकांचा की विद्वत्तेचं जे क्षेत्र आहे लिखाणाचं वगैरे वगैरे, ते मी म्हणतात की डिव्हिजन ऑफ लेबर अशा प्रकारची चालली. तर त्यावेळेला प्रबोधनकार म्हणाले की मी देशस्थ पण नाही, कोकणस्थ पण नाही, मी कायस्थ आहे. मग टिळक इतके रिस्पॉन्सिव्ह होते लगेच. टिळक म्हणले अरे हो का? ते म्हणाले कायस्थांची जमात ही पहिल्यापासून तलवारबाजीत आणि लेखणीत दोन्हीमध्ये प्रसिद्ध आहे. हे लगेच टिळकांनी जाहीर करून टाकलं तिथे. म्हणजे तर मुद्दा माझा सांगायचा काय होता की ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या त्यांच्यामध्ये पहिल्यापासून त्या आल्या आणि त्या गोष्टी ते चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करत राहिले. म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम सांगितली. दुसरी एक गोष्ट मला सांगायची, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर ज्यांना आपण चांद्रसेनीय कायस्थ प्रभू लोक म्हणतो, शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्यांनी सगळ्याच जाती जमातीच्या माणसांना वाव दिला, स्कोप दिला, त्यांच्यामधल्या गुणांचा उपयोग करून घेतला. याबद्दल करण्याचं दुबंत असायचं कारण नाही. पण त्यातल्या त्यात जर तुम्ही विचारलं तर शिवाजी महाराजांचं स्वराज्य सुरुवातीच्या काळामध्ये ज्या 3 जातींच्यावरती आधारित होतं त्यामध्ये एक मराठा, दुसरे ब्राह्मण म्हणजे देशस्थ ब्राह्मण. त्यावेळेला कोकणस्थ ब्राह्मण इथं देशावरती आलेले नव्हते, ते कोकणामध्येच होते, ते नंतर आले. आणि तिसरी जात म्हणजे चंद्रसेनीय कायस्थ प्रभू. तर ह्या तिघांच्या काय म्हणतात त्याला पराक्रमावरती, कर्तबगारीवरती हे सगळं राज्य स्वराज्य शिवाजी महाराजांनी उभं केलं, ते उभं करू शकले. तर मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगणार आहे. गडकऱ्यांनी एक महाराष्ट्राचं गीत वगैरे लिहिलेलं आहे, ते प्रसिद्ध आहे. आणि त्या गीतामध्ये वेगवेगळ्या लोकांची सुद्धा वर्णनं केलेली आहेत. तर त्याच्यात गडकरी असं लिहून गेलं की कायस्थाचं इमान. म्हणजे कशासाठी प्रसिद्ध आहेत कायस्थ? तर निष्ठा, स्वाभिनिष्ठा, प्रभुनिष्ठा, त्याला काही पण म्हणा. आणि एक मी तुम्हाला सांगतो, मी मराठी शाहीचा बऱ्यापैकी अभ्यासक आहे. बऱ्याच गोष्टी, घटना मला माहिती आहेत. मराठी राज्यातली फंद फितुरी मला माहिती आहे. अनेक प्रकारचे लोक फितूर झालेले आहेत वेगवेगळ्या काळामध्ये. पण मला संपूर्ण मराठ्यांच्या इतिहासामध्ये कायस्थ प्रभू कधी फितूर झाला आहे आणि तो मराठ्यांना सोडून मुसलमानांकडे गेलाय, मोगलांकडे गेला, असं आढळलं नाही. ही गोष्ट निश्चितपणे काय म्हणतात त्याला दखल घेण्यासारखी आहे.
आणि त्यामुळं त्यांच्यावरती निश्चिंतपणे सगळा कारभार सोडून गडाचा संपूर्ण कारभार, आता मगाशी जी आडनावं घेण्यात आली त्याच्यामध्ये गडकरी नाव प्रसिद्ध झालं. तर गडकरी म्हटल्यानंतर बहुतेक हे कायस्थ असणार आणि संपूर्ण गडाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवायचं हे त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी ठरवलेलंच होतं, म्हणून ते आडनाव पडलं. आडनावंसुद्धा अशा प्रकारे आपापल्या कर्मांना वगैरे धरून असतात, याचाही उल्लेख मला करायला पाहिजे. आता त्यातलं एक फार उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो या सगळ्या प्रक्रियेमधलं. बाळाजीरावजी चिटणीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पुढे आलेले आहे. ती चिटणीस म्हणजे त्यांच्याकडे त्या संपूर्ण याचा कारभाराचा मसुदा करणं, पत्रव्यवहार करणं या गोष्टी असायच्या. तर बाळाजीरावजींचा संभाजी महाराजांच्या काळामध्ये काही एक क्लॅश झाला, समज गैरसमज वगैरे, त्या तपशिलात मला जायचं नाही. पुष्कळ लोकांनी पुष्कळ लिहिलेलं आहे, प्रबोधनकार ठाकरेंनी सुद्धा त्याच्यावरती लिहिलेलं आहे. माझा मुद्दा वेगळा आहे आणि बाळाजीरावजींना मारण्यात आलं, म्हणजे काही एक आरोप ठेवून वगैरे वगैरे. बाळाजीरावजींच्या नंतर त्यांचे चिरंजीव खंडोबाला झाला. म्हणजे आपण एकूण मनुष्य स्वभावाचा विचार करता खंडोबालांनी जर असा निर्णय घेतला असता, की जो बऱ्याच लोकांनी घेतला त्याच्या आधी किंवा त्याच्या नंतरच्या काळात सुद्धा, की कशाला आपण या राज्यामध्ये थांबायचं, आपण सोडून जाऊ राज्य, इथं जिथं आपलं चीज झालं नाही, जिथे आपल्या वडिलांना असा त्रास झाला इतका मोठा, तर असा विचार केला असता तर आपण म्हटलं असतं की मनुष्य स्वभावाला धरून झालं. पण खंडोजींनी तसा विचार नाही केला. खंडोबा हे महाराष्ट्रातल्या या सगळ्याचे एकनिष्ठ सेवक राहिले आणि अनेक वेळेला त्यांनी मराठीशाही वाचवण्यामध्ये त्यांचा फार मोठा हातभार लागला. म्हणजे ज्या वेळेला राजाराम महाराजांनी असा निर्णय घेतला की महाराष्ट्रात राहायचं नाही, त्यांना न्यायचं, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबांनी मारल्यानंतर या मंडळींनी महाराष्ट्रात राहायचं कुठं, म्हणजे लाखोंची फौज घेऊन औरंगजेब आलेला आहे, एकही किल्ला आपल्या ताब्यात नाही जवळजवळ. मग असं ठरलं की त्यांनी गपचूप महाराष्ट्र सोडायचा आणि तमिळनाडूमध्ये थेट छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेला जो किल्ला होता जिंजीचा, त्या जिंजीच्या किल्ल्यामध्ये स्थलांतर करायचं. त्याप्रमाणे ठरलं आणि त्यांच्याबरोबर निवडक लोक होते. मग त्यांचा कबिला हा काही तिकडून समुद्रमार्गे गेला पुढे आणि हे वेषांतर करून, म्हणजे बघा कशी गंमत आहे, स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वेषांतर करून आग्र्यावरून इथपर्यंत यावं लागलं, रायगडावरती यावं लागलं. आणि त्यांचे चिरंजीव संभाजीराजे तेव्हा लहान होते, तेही त्यांच्याबरोबर होते, पण ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आणण्यात आलं, म्हणजे बरोबर नाही कधी गेले, कारण संशय आला असता. संभाजीराजे मागून आले त्याच्यानंतर. इकडे अशाच प्रकारचा एक प्रसंग औरंगजेबामुळे दुसऱ्या एका महाराजांच्या म्हणजे वंशजावरती वारसदारावरती आला आणि राजाराम महाराजांना असं जिंजीला जावं लागलं. त्यावेळेला ते थोडे पुढे गेले आणि त्यांच्याबरोबर जे लोक होते त्याच्यामध्ये खंडोबालदार होते, त्यांना पकडलं आणि त्याला संशय आला त्या औरंगजेबाच्या लोकांना की रे हा त्यांच्यापैकीच एक आहे, आणि त्याचा अनन्वित छळ केला. म्हणजे तोंडामध्ये राखेचे तोबरे दिले, पण त्यांनी चकार शब्द काढला नाही की महाराज कुठे गेलेले आहेत आणि आपण कोण आहोत, त्यांच्यापैकीच आहोत ते सगळ्या. तर हे जे एक इमान आहे, ही जी एक कर्तव्य निष्ठा आहे, ही कायस्थांच्यामध्ये होती आणि म्हणून त्यांना स्वराज्यामध्ये अशा प्रकारे एक मानाचं पान ज्याला म्हणूयात ते मिळालं. हे सुद्धा मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आता आपल्याकडे कसं असतं बघा, दोन फॅक्टर्स आहेत समाजरचनेमध्ये, एक जात म्हणतो आपण आणि दुसरा फॅक्टर म्हणजे वर्ग असतो. तर विशेषतः पाश्चात्य समाजरचना ही वर्गाधिष्ठित होती आणि आपल्याकडची समाजरचना ही जात्याधिष्ठित होती. आणि ज्या वेळेला इंग्रजांचं राज्य आपल्यावरती आलं तेव्हा त्यांनी एक त्यांची व्यवस्था इथे आणली आणि मग आपल्याकडे जाती आणि वर्ग यांच्या ह्या दोन व्यवस्थांचा एक संकर व्हायला लागला. जाती समाजाकडनं वर्ग समाजाकडे लोक जाण्याचा प्रयत्न करू लागले आणि मग कसं होतं की समजा आपली जात एक असते आणि वर्ग दुसरा असतो, असं होऊ शकतं. आणि त्यावेळेला जे काही कॉन्फ्लिक्ट्स होतात, मग आपण आपले प्राधान्याने आपली आयडेंटिटी कोणती आहे, म्हणजे उदाहरणार्थ महत्त्वाची मानायची आणि त्याप्रमाणे काही गोष्टी मी करायच्या की माझा वर्ग आहे अलीकडच्या काळात, म्हणजे मी कदाचित मजूर असेल, कदाचित भांडवलदार असेल, मध्यम वर्गात प्रवेश केला असेल, मी कोण असा प्रसंग पडतो. आणि
त्यावेळेला ह्या सगळ्या ज्या सीमारेषा आहेत त्या धुसर होतात, त्या अशा डगमगतात. त्याचं एक फार चांगलं उदाहरण सांगतो. कवी मुरलीधर नारायण गुप्ते, त्यांना त्यांचं टोपण नाव होतं बी. हे मोठे कवी होते आणि त्यांच्या कवितांचं पुस्तक जे प्रकाशित झालं त्याला आचार्य अत्र्यांची प्रस्तावना आहे. तर आचार्य अत्र्यांनी असं एक वाक्य लिहिले, फार इंटरेस्टिंग वाक्य आहे ते, की हे नावाने जरी बी असले तरी यांची कविता म्हणजे A1 आहे. ही अत्र्यांची स्टाईल. म्हणजे ते एवढे थोर कवी होतेच, तो काही मुद्दा नाही. पण त्यांची एक कविता तुम्हाला सांगतो मी, फार इंटरेस्टिंग आहे. ती कविता अशी आहे की एक बाप असतो आणि त्याची गरीब असतो म्हणजे, आणि त्याची मुलगी छोटी शाळेत जाणारी, ती काहीतरी तिला तिच्या मैत्रिणी, त्या शाळेतल्या वर्गातल्या मैत्रिणी तिला नावं ठेवतात तिच्या गरिबीवरनं, तिच्या कपड्या लत्त्यांच्यावरनं, तिच्या नाकात कानात काही नाही, अशा प्रकारे गरिबाची मुलगी असते. आणि ती कविता स्वतःचा अनुभव आहे, म्हणजे ती काय असताचीच मुलगी आहे. त्या कवितेच्या ओळी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात मला काय म्हणत येईल की आयडेंटिटी कशी फ्लक्च्युएट होत असते. की गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, ती मुलगी येते आणि रडते बापाच्या पुढे, का ग गंगा यमुना ही या मिळाल्या, म्हणजे दोन्ही डोळ्यातून पाणी यायला लागलं. उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. माझ्या मुलीला कोण बोललं ती रडते अशी शाळेतून आल्यानंतर. मग त्या मुलींनी सांगितलं की मला बाकीच्या माझ्या वर्गातल्या ज्या मुली आहेत त्यांनी माझ्या गरिबीवरून माझी अवहेलना केली, मला चिडवलं. त्या कोण मुली आहेत, तर ती मुलगी म्हणते, आणि हे बीनी प्रामाणिकपणाने नमूद केलं, विभा विमला आपटे प्रधानांच्या, अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या. गौर चैत्रीची तशाच सजून येते बघा, आणि मला लंकेची पार्वती म्हणून काय असेल ते नव्हती वगैरे वगैरे. त्या दोन मुली जे आहेत तिला चिडवणाऱ्या, त्यातलं एकीचं नाव आहे विभा आपटे आणि विमला प्रधान. म्हणजे एक ब्राह्मणाची आहे आणि दुसरी कायस्थच आहे. म्हणजे इथे कसं झालं बघा, की ज्या वेळेला काही लोक गरिबीतून वरती गेले, मध्यमवर्गात प्रविष्ट झाले, उच्च मध्यमवर्गात प्रविष्ट झाले, तेव्हा त्यांना वर्गाची ओळख, वर्गाची आयडेंटिटी जास्त महत्त्वाची वाटायला लागली आणि जातीची आयडेंटिटी ही कमी दर्जाची वाटायला लागली. म्हणजे वस्तुतः त्या विमला प्रधान नावाच्या मुलीला हे नक्कीच माहिती असणार की ही जी गुप्ते नावाची मुलगी आहे ती आपल्याच जातीची आहे. पण तसं झालं नाही. तिची मैत्री जास्त आपटेशी जमली, विवाह आपटेशी जमली आहे. बघा, हे भारतीय समाजाचं हे मोठं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे आणि ते समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण अनेक वेळेला या गोष्टीमध्ये गल्लती करीत असतो, तेव्हा ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सगळ्या प्रकारच्या जाती जमातीमध्ये काही गुण असतात, काही दोष असतात, काही आकांक्षा असतात, काही इच्छा असतात आणि त्यातनं हे सतत समाजाचं चक्र चाललेलं असतं. आणि अशा वेळेला आपली एक आयडेंटिटी घेऊन पुढे जाणं आणि एकूण समाजासाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, हे आपण ज्या वेळेला एखादी चांगली गोष्ट करतो तेव्हा तिचा उपयोग काही फक्त आपल्या जातीला होत नसतो, लक्षात घ्या. आता गडकऱ्यांची नाटकं काय किंवा बींच्या कविता काय, किंवा अलीकडच्या काळामध्ये आमचे मित्र दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या कविता किंवा रवा दिघ्यांच्या कादंबऱ्या, ज्याचा मी बऱ्यापैकी उल्लेख करत असतो नेहमी, या त्या समाजातल्या लोकांनी वाचाव्यात, जाती असं अशा हेतून लिहिलेलं नाहीत. जरी पुष्कळ वेळेला एक शक्य असतं की त्यातलं एक बॅकग्राऊंड असतं ना, की आपण समजा कादंबरी लिहायला घेतली, कथा लिहायला घेतल्या, तर आपल्या परिचयातल्याच गोष्टी आपण सांगणार आणि आपला पहिल्यांदा जो परिचय होतो सामान्यपणे, म्हणजे आता शहरीकरणामुळे काही प्रमाणामध्ये समीकरणं बदललेली आहेत, पण सामान्यपणे आपला पहिला परिचय आपल्या जातीच्या लोकांशी होत असतो. कोणाच्या लग्नाला जातो, कोण आणखीन काय या गोष्टी होत असतात, तर त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतात. पण तरीही त्याच्यामध्ये एक वैश्विक संदेश जो असतो अक्रॉस दी कास्ट अँड क्लासेस वगैरे, कास्ट अँड क्लासेस वगैरे, तो महत्त्वाचा असतो. आणि म्हणून हे सगळ्यांच्यासाठी असतं. मग आपल्याला अभिमान वाटतो तो कशाचा वाटतो, की अरे आपल्या माणसांनी सगळ्यांच्यासाठी काहीतरी केलं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. गडकऱ्यांच्या नाटकांना सगळ्या मराठी लोकांनी उचललं, हे मला असं वाटतं की महत्त्वाचं आहे.
आणि कसं असतं बघा कॉन्ट्रीब्युशन, तुम्हाला सांगतो की लोकमान्य टिळक एकदा विलायतेला निघाले. त्यांनी त्या चिरोल नावाच्या ब्रिटिश पत्रकारावरती खटला दाखल केला आणि त्याच वेळेला स्वराज्याच्या संदर्भात चर्चा करायची इंग्लंडमधल्या लोकांशी, तिथले आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान यांच्याशी. म्हणून ते ठरलं त्यांचं की ते जायचे. आणि जायचं म्हटल्यानंतर त्यांची बोट कुठून सुटणार, तर ते मुंबईवरून सुटणार, पुण्यावरून त्यांना निरोप समारंभ देणार. तर त्यावेळेला एक नाटक कंपनी बलवंत संगीत नाटक कंपनी होती. आणि बलवंत संगीत नाटक कंपनी म्हणजे कोण कोण त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मंगेशकर होते, कोल्हटकर होते. तर अशा प्रकारची ती नाटक कंपनी होती. आणि त्यांचा मुक्काम एका बंगल्यामध्ये होता मुंबईमधल्या अंधेरीच्या परिसरामधल्या. आणि तिथं गडकरी काहीतरी एक नाटक लिहित होते, बहुतेक पुण्यप्रभाव असेल. आता अशा वेळेला ते नाटक करायला ठेवूनच द्यायचे, आपल्याबरोबर ठेवून घ्यायचे की तुम्ही लिहा. मग आता दिवसभर काय करायचं, चालायचं ते क्रिकेट वगैरे खेळायचे लोक सगळे. तोही मुद्दा चालू असायचा. तर टिळक चाललेले आहेत अशी ज्या वेळेला बातमी आली, त्यावेळेला या सगळ्या लोकांनी आग्रह केला गडकऱ्यांना की तुम्ही टिळकांच्या वरती कविता लिहा. आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर खरं आहे की कवीला असं काही सांगून जबरदस्ती करून लिहून घेता येत नाही, म्हणजे कवीची एक स्फूर्ती असते. तर ते 1-2 दिवस त्यांना नाही जमलं. मग त्यांना कोणतरी टोमणा मारला. कारण त्या काळामध्ये कोकणस्थ ब्राह्मण आणि कायस्थ यांची थोडीफार जुंपलेली होती, विशेषतः राजवाड्यांच्यामुळं. इतिहासाचार्य राजवाडे यांनी कायस्थांच्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी मांडल्या होत्या समाजामध्ये, पुस्तक वगैरे लिहून. आणि एक होती साधारणपणे. तर कोणीतरी असं सूचित केलं कदाचित की असं एक आहे. ते गडकऱ्यांना प्रचंड लागलं, कारण त्यांच्या डोक्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही जातीय दुजाभाव नव्हता. आणि ते मग कोल्हटकरांना घेऊन गेले, चिंतामणराव कोल्हटकरांना. असा एक तिथं ओढा वाहत होता, तिथे बसा म्हणलं त्या दगडावरती आणि लिहून घ्या मी काय सांगतो ते. आणि बराबर गडकऱ्यांनी एकामागे एक त्या ओळी, लोकमान्य टिळकास भारतमातेचे काहीतरी अशा प्रकारची तिथे कविता आहे. हे मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपली एक व्यापक बांधिलकी असते, ती संपूर्ण आपल्या राष्ट्राशी, इतकंच नाही तर संपूर्ण मानवजातीशी असते म्हटलं तर. पण त्याचबरोबर आपल्या कामाला सुद्धा एक मर्यादा पडतात, प्रॅक्टिकल मर्यादा पडतात. आपल्याबरोबर कोण असतं, कोण नसतं, ह्याला काही पर्याय नसतो ना. ते आपण त्याला व्यक्तिशः तुम्ही किंवा मी जबाबदार नसतो. ही जी एक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेने बऱ्याचशा गोष्टी घडतात. म्हणजे उदाहरणार्थ लोकमान्य टिळक समजा नेता व्हायला लागले, अशी कल्पना करा तुम्ही. तर लोकमान्य टिळकांच्या बरोबर पहिल्यांदा येणारा वर्ग किंवा जात म्हणा, ते आडनाव पाहून की आपला मनुष्य आहे, ते ब्राह्मणच येणार सुरुवातीला. मग पुढे हळूहळू टिळकांना सिद्ध करावं लागणार की बाबा मी फक्त ब्राह्मणांपुरता महाराज येत नाही, मी यांचं पण आहे, मी त्यांचं पण आहे. आणि मग त्यांचं नेतृत्व अशा प्रकारे वाढत जाणार. ह्याच्यात टिळकांचा दोष नाही आहे किंवा याच्यात त्यांच्या मागे गेलेल्या ब्राह्मणांचाही दोष नाही आहे. हा आपल्या एकूण समाजव्यवस्थेचा भाग आहे आणि हे सगळ्यांचेच वाटायला आलेले आहे. आणि म्हणून एकदा तुम्हाला आठवत असेल की अस्पृश्य समाजाचा प्रश्न होता, त्यांच्या संघटना, त्यांचं राजकारण चाललं होतं, त्यांना राखीव जागा पाहिजेत याच्यामध्ये निवडणुकांमध्ये, अशी एक प्रकारची मुवमेंट होत होती. आणि त्यावेळेला अस्पृश्यांचा प्रतिनिधी, त्यांच्यासाठी काम करणारा माणूस म्हणून विठ्ठलरामजी शिंदे भारतभर प्रसिद्ध होते, सगळा भारत त्यांना ओळखायचा. तर शाहू महाराज त्यांच्याकडे गेले, या सगळ्या समाजाच्याकडे सभेमध्ये, आणि त्यांना म्हटले की तुमचा पुढारी हा तुमच्या जातीचा पाहिजे असं म्हणाले. आणि त्याप्रमाणे तिथून आंबेडकरांच्या प्रवासाची सुरुवात झाली नेतृत्वाच्या. म्हणजे अशा प्रकारे इंट्रोड्यूस केलं आणि या मुद्द्यावरती केलं की पक्षी, उदाहरणार्थ आपला पुढारी पशुला करत नाही, ते पक्षालाच करतात. किंवा पशुचा पुढारी हा पक्षी असत नाही, पशुच असतो. म्हणजे हे कुठेतरी असतं ना. त्यामुळं एका आयडियल स्टेजवरती तुम्ही अमुक नको, तमुक नको, वर्ग नको, जात नको, येऊ नको, तेव्हा नको हे म्हणत असता. पण प्रत्यक्ष व्यवहारात जर तुम्हाला वावरायचं असेल आणि काही चांगल्या गोष्टी करायच्या असतील, लक्षात घ्या, म्हणजे ह्या दोन गोष्टी परस्पर विरोधी नाही आहेत असं मी समजतो. की एका वेळेला तुम्ही व्यापक होत असता आणि दुसऱ्या वेळेला तुमच्याशी त्यांची डायरेक्ट बांधिलकी असते, समोरासमोर असतं. त्यांच्याबद्दल सुद्धा तुमची एक काही काय तुमचं एक बांधिलकी असते, एक ऋण असतं आणि त्यासाठी तुम्हाला काही एक करायचं असतं. हे आपल्या विशिष्ट समाजाच्या रचनेमुळं हा एक डायलेमा ज्याला म्हणतो आपण, पेच प्रसंग म्हणा किंवा काही म्हणा, तो उद्भवलेला असतो. आणि हे आपल्याला
नेहमी दिसतं. जसं मी आत्ता बी कवीच्या याचं उदाहरण दिलं. तर असो, अशा प्रकारे मला सांगायचा मुद्दा काय होता की या समाजामध्ये अनेक प्रकारचे थोर लोक होऊन गेले आणि हा परिणाम होत राहिला सतत. आणि काय काय चांगल्या गोष्टी उदाहरणार्थ त्यांनी केल्या. मी आता मला वाटतं आपण कालच पुस्तकाचं प्रकाशन केलं ना आपल्या गुप्त्यांच्या, त्याला माझी छोटी प्रस्तावना लिहिली आहे. मला हे नक्की सांगायला आवडेल की इतके गुणवान लोक आहेत समाजामध्ये की 100 वर्षापूर्वी जवळजवळ बरोड्याचे वि.स. वाकसकर यांनी पुस्तक लिहिलं प्रभुरत्नमाला. त्याच्यात त्यांनी सगळ्या प्रभू समाजातल्या लोकांच्या कर्तबगारा लोकांचा परिचय करून देणार ते पुस्तक होतं. त्याच्यानंतर आज परत कोणाला तरी असं वाटलं की अरे नाही, हे आपल्याला सांगितलं पाहिजे लोकांना की कोण कोण लोक आहेत, गुणवान लोक, गुणवंत लोक आहेत, समाजासाठी त्यांनी काही काही केलेलं आहे. आणि मग हे सांगताना त्यांनी पुस्तक लिहिलं, छोटी पुस्तकं लिहिलं. हल्ली मोठी पुस्तक कोणी वाचत नाहीत. मग माझ्याकडे ज्या वेळेला आले गुप्ते आणि मिसेस गुप्ते आणि चिटणीस त्यांना माझ्याकडे घेऊन आले, तर मी त्यांना म्हटलं हे फारच असे काही तुम्हाला खंड करावे लागतील, हे कसं काय चालणार. इतके लोक समाजामध्ये आहेत की एका खंडाने ते होणार नाही, इतके कर्तृत्ववान, इतके वगैरे असे. तर मग दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, एक गेल्या बाजार 5 तुम्हाला खंड कमीत कमी करावे लागतील, पूर्वीच्या काळातले, आत्ताच्या काळातले वगैरे वगैरे वगैरे. तर हा मला असं वाटतं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण आपल्याला आणखीनही महनीय मंडळींची व्याख्यानं ऐकायची आहेत. एक मुद्दा मी सांगेन की हे साहित्य संमेलन आहे. एकेकाळी कविता आणि नाटक या क्षेत्रामध्ये राम गणेश गडकरी यांनी केलेली कामगिरी इतकी प्रकाशात होती की गडकरी हे अख्ख्या महाराष्ट्राचे एक साहित्यातले हिरो होते. म्हणजे गडकऱ्यांच्या नाटकातले पॅसेजच्या पॅसेज तरुणांच्या पाठ असायचे. बालगंधर्वांनी जी कामं केली उदाहरणार्थ याच्यामध्ये, किंवा त्यांची जी सिंधूची भूमिका केली, म्हणजे त्यांनी असं लोक म्हणतात, आख्यायिका असतात की मी तुला, आता बालगंधर्व म्हणजे अतिशय भरजरी कपडे, त्या सगळ्या ते शालू, त्या साड्या वगैरे वगैरे वगैरे. पण गडकऱ्यांनी म्हणे अशी प्रतिज्ञा केली होती की याला मी फाटकं लुगडं नेसायला लावणार. आणि सिंधूच्या वाट्याला ती आली नाही भूमिका. सिंधू ही ह्याच्यामधली एकच प्यालामधली, तिचं गरिबी आल्यानंतर वस्त्र कसं असणार आहे. तर ते गडकरी एकेकाळी अत्यंत प्रसिद्ध, त्यांना पुरेसा सन्मान मिळाला निश्चितपणे, आपण हे म्हणू शकतो. पण कादंबरीमध्ये रवा दिघ्यांचं इतकं हे असताना, कॉन्ट्रीब्युशन असताना, तो त्यांना नाही मिळू शकला. का नाही मिळू शकला, त्याचं एक कारण आहे, आणि ते महत्त्वाचं कारण आहे की त्यांच्या कादंबरीतले नायक हे शेतकरी असतात. तो जर नायक त्याने एखादा मध्यमवर्गीय रंगवला असता, एखादा उच्चवर्णीय रंगवला असता, तर कदाचित त्यांच्या कादंबऱ्यांना आणखीन महत्त्व मिळालं असतं. म्हणजे त्यांना जे रेकग्नेशन मिळालं, म्हणजे मिळालं नाही अशातला मुद्दा नाही, ते चुकीच्या कारणामुळे मिळालं. निसर्गाचे लेखक म्हणले काय निसर्गाचं वर्णन येतं, आणखीन कुणी म्हणले की ते वगैरे वगैरे. तर मुद्दा तसं नाही आहे, ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कादंबरीचा नायक बनवण्याचं काम पहिलं दिघ्यांचं आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून मी संपूर्ण मांडणी, मी एका साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो, त्याच्यामध्ये मी अध्यक्ष भाषणात दिघ्यांच्यावरती माझी छापलेली 3-4 पाने आहेत त्या भाषणाच्या याच्यामध्ये, की यार दिघ्यांची कामगिरी किती महत्त्वाची आहे. त्यांनी कशाप्रकारे महाराष्ट्राचा संस्कृती स्वभाव ओळखला आणि कशाप्रकारे. आणि एक लक्षात घ्या, दिघे स्वतः शेतकरी होते, ते वकील होते, पण त्यांनी शेती केली. आणि शेती केली म्हणजे नुसती शेती केली नाही, ती करताना त्यांना काय अनुभव आले. मध्यमवर्गीय माणसाला, म्हणजे शेती जरी मालकीची असली तरी जनरली कोळ्यांकडे येतात, मध्यमवर्गीय माणसाला प्रत्यक्ष शेती करताना कसे अनुभव येतात, कुठल्या कुठल्या पेचांना सामोरं जावं लागतं, याचं वर्णन करणारी सुद्धा त्यांची एक कादंबरी आहे, आई आहे शेतात. अप्रतिम कादंबरी आहे. पण मग त्यांच्या याच्यामध्ये पहिल्यांदा शेतकरी अवतीर्ण होतो, पहिल्यांदा दलित अवतीर्ण होतो, आणि पहिल्यांदा आदिवासी अवतीर्ण होतो. या गोष्टीकडे कोणाचं लक्ष गेलेलं नाही. ते मी वेधण्याचं काम केलं. म्हणजे तुम्ही एक कल्पना करा की एकीकडे गडकरी आहेत या क्षेत्रामध्ये, नाटकाच्या, कवितेच्या, एकीकडे रवा दिघे आहेत की ज्यांच्या नावाचं व्यासपीठ आपण आज या ठिकाणी केलं. मी धन्यवाद देतो त्याबद्दल संयोजकांना. आणि दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांसारखे अतिशय थोर लेखक आहेत, कवी आहेत की ज्यांचं साहित्य जागतिक दर्जावरचं आहे. आणि दिघे काय किंवा चित्रे काय, आम्हाला जोडणारा एक दुवा तो म्हणजे तुकाराम महाराज आहेत.
दिघ्यांच्या संपूर्ण कादंबऱ्यांमध्ये वारंवार तुम्हाला दिसेल की ते तुकोबांच्या विचारांना अनुसरून लिहितात. चित्र्यांचा प्रश्नच नाही. चित्र्यांनी तुकोबांना परदेशामध्ये नेलं, हे त्यांचं फार महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर अशा प्रकारचे लोक, आणि अलीकडच्या काळातसुद्धा बघा की काल आपण, मला वाटतं ज्यांची या ठिकाणी विशेष दखल घेतली, आमचे मित्र की ज्यांनी देशमुख साहेब की ज्यांनी आपले विस्मृतीत गेलेले, ज्यांच्याबद्दल फक्त दंतकथाच रूढ होत्या, असे र धो कर्वे, की त्यांचं संपूर्ण वाङ्मय संपादित करून छापलं, हे फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर अशा प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन ज्यांनी केलं साहित्यामध्ये, अशा लोकांना आपण या निमित्ताने अभिवादन करू. आणि मी असं म्हणालो की ही जी व्यवस्था आहे, आणि ती व्यवस्था अशी उखडून टाकणं, फेकून देणं वगैरे कोणाच्या व्यक्तीच्या किंवा कुठल्याच्या हातात नाही. मग अशा वेळेला जे वास्तव आहे ते आपण गृहीत धरून त्याच्यातलं काय काय आपण पॉझिटिव्हली घेऊ शकतो आणि काय काय टाकू शकतो, हा सुद्धा मुद्दा आहे. त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि अशा प्रकारे महान लोकांचं अस्तित्व आपल्याला ज्या एका जातीने दिलं, त्या जातीबद्दल सुद्धा आपण एकूण समाजानं कृतज्ञ असलं पाहिजे, एवढं मी शेवटी म्हणेन. आणि या कार्यक्रमात संमेलनाच्या मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल आभार मानून मी थांबतो. धन्यवाद. घुमानेत जे साहित्य संमेलन झालं, त्या साहित्य संमेलनामधला महत्त्वाचा सदानंद मोरे यांनी मांडलेला विषय होता तो रवा दिघेंच्याबद्दलचा होता. आणि संपूर्ण मराठी माणसाला, म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये रवा दिघे हे कशा पद्धतीतून त्यांनी समाज घडवला, किंवा शेतकऱ्याचा मुलगा, म्हणजे आपण जर बघितलं 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट, तर शेतकऱ्याच्या मुलाला मुली देण्यासाठी जास्त लोक पुढवायची. आणि हे जे समाजामधलं एक प्रकारचं समतोल साधण्याचं काम रवा दिघेंनी केलेलं होतं, हे अतिशय महत्त्वाचं होतं. डॉक्टर सदानंद मोरे हे कायस्थ समाजाला अतिशय मोठं मानतात, आणि महाराष्ट्र घडवण्यामध्ये कायस्थ समाज हा आघाडीवर होता, ही मांडणी त्यांची अजून सुद्धा चालू आहे. आणि ही मांडणी आपण वेगवेगळ्या पद्धतीतून पुढे आणली पाहिजे. मला या ठिकाणी मगाशी मी तुम्हाला ह्यांची ओळख करून दिली, रवा दिघेंची घेतली, परंतु प्रबोधनकार ठाकरेंच्या संदर्भात सुद्धा मला सांगितलं पाहिजे की प्रबोधनकार ठाकरे यांनी लोकनिंदा सहन करूनही ज्यांनी हाती घेतलेलं कार्य कधी थांबवलं नाही, असे थोर समाज सुधारक म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. म्हणजे त्यांना प्रबोधनकार म्हणूनच म्हटलं जातं. जे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये जी 5 नावं होती, त्या 5 नावामध्ये प्रबोधनकार ठाकरे हे आघाडीवर होते. त्यांचं बालपण हलाखीत गेलं, गरिबीमुळे परिस्थिती त्यांना झगडावं लागलं, चुकीच्या प्रथा, शोषणाची प्रवृत्ती, याविरुद्ध प्रबोधनकार ठाकरे यांनी पुकारलेले संघर्ष न भूत न भविष्यत असे होते. आपण बोलके नव्हे तर करते सुधारक आहोत हे प्रबोधनकारांनी दाखवून दिलं. 16 ऑक्टोबर 1921 रोजी त्यांनी प्रबोधन नियतकालिकेची सुरुवात करून पत्रकारितेचे क्षेत्र गाजवलं. परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे क्षात्र जगद्गुरु पीठाला त्यांनी परिणामांची पर्वा न करता विरोध केला होता. कोणत्याही प्रकारचे दास्य, गुलामगिरी त्यांना मान्य नव्हती. अशा प्रकारचं प्रबोधनकारांचं कार्य आहे. आज या ठिकाणी 3 व्यक्ती बोलणार आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे प्रवीण दवणे यांना काही आपण प्रबोधनकार ठाकरे, रवा दिघे आणि त्याचबरोबर राम गणेश गडकरी यांच्याबद्दल काही प्रश्न आपण काढलेले त्यांना विचारणार आहोत. प्रश्न आपण ते सलग बोलणार आहेत. प्रत्येकजण 10-10 मिनिटं सलग बोलणार आहेत. आणि आपल्या समाजातलं या तिघांचं कॉन्ट्रीब्युशन हे समाजासाठी, समाजा सोडून मराठी माणसासाठी काय हे सांगणार आहेत. तर त्याच्या संदर्भात मी 3 महत्त्वाचं या ठिकाणी सांगतो की काय त्यांच्या संदर्भात आहे. प्रबोधनकार यांच्या भाषाशैलीचे वेगळेपण व काळाच्या पुढचा विचार याविषयी आपण प्रवीण दवणेंना विचारणार आहोत, आपण काय सांगणार आहात. त्याचबरोबर ग्रामीण कादंबरी साहित्यात दिघे यांच्या कोणत्या वेगळ्या पाऊलवाटा दिसतात हे त्यांनी सांगावं. आणि आपण कविश्रेष्ठ गोविंदाग्रज यांच्यावर जे पुस्तक लिहिलं आहे त्यात त्यांना कवितेतील राजहंस का म्हटले या संदर्भात ते आपल्याशी बोलणार आहेत. आणि हे सोडून सुद्धा काही सिकेपी माणसांचं सुद्धा त्यांना जे भावलेलं आहे
ते या ठिकाणी सांगणार आहेत. नमस्कार. उशिरी शब्द सुद्धा अपुरा वाटावा इतका उशीर झाला आहे आणि माझ्या स्वतःच्या मेंदूची स्थिती अशी झाली की आता माझी वैचारिक ऐकण्याची क्षमता संपली आणि त्याच्यामुळे मोरेजींना आणि या सगळ्या मंडळींना आपल्याला खूप ऐकायचं आहे. 4 ते 5 मिनिटात मी बोलीन. तत्पूर्वी मी एक सांगेन की एक उत्तम प्रयोग या निमित्ताने या साहित्य संमेलनाने केला. तो काल आदरणीय अनंतराव देशमुख आणि माझ्या साहित्यावर एक चर्चासत्र घडवलं. शिरीष चिटणीस यांच्या संकल्पनेतून तो आगळा वेगळा प्रयोग झाला आणि आम्हा दोघांना सुद्धा एक लेखक म्हणून एक वेगळा आनंद मिळाला. आभार मानतो. या ठिकाणी व्यासपीठावर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आणि अखिल भारतीय सिकेपी साहित्य संमेलनाचे असे 2 दिग्गज असे उपस्थित आहेत. राणीताई आहेत आणि त्यामुळे त्यांना वेळ मिळावा म्हणून मी शक्य तेवढा कमीत कमी वेळात मी एक शब्द दिला आहे की या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार आहे म्हणून मी बोलतो आणि चिटणीस सरांची मी क्षमा मागतो कारण लगेच ठाण्याकडे निघायचं. मित्रमैत्रिणींनो, मला असं वाटतं की कवितेतला राजहंस असं गडकऱ्यांच्याबद्दल गोविंदाग्रजांबद्दल माझ्या पुस्तकाचं मी शीर्षक दिलं. याचं कारण असं की त्या कवितेचा संदर्भ आहे की सगळेच त्याला एक कुरूप वेडं असं पिल्लू समजत होते, पण तरीसुद्धा एकटं का ठेवत होते तर इतकं सौंदर्य अनेकांना झेपत नव्हतं. गडकऱ्यांच्या म्हणजे गोविंदाग्रजांच्या समकालीन कवींनी सुद्धा तसं त्यांना गुंफू दिलं नाही, तसं त्यांना एकटं ठेवलं. मृत्यूनंतर कौतुक नेहमीच मोठ्या माणसांचं होतं, तसं त्यांचं झालं. आणि त्यामुळे मी असं स्वतः म्हटलंय की केवळ अष्टपैलू शतपैलू नव्हे तर ब्रह्मकमळी प्रतिभेचा हा कवी होता आणि त्यामुळे सतत उमलत जाणारं असं व्यक्तिमत्व. का बरं असं म्हटलं किंवा काय त्याचं मला वैशिष्ट्य वाटलं तर अगदी बालपणी अशा कविता नेमल्या जायच्या की ज्या कवितेतून भविष्य काय असतं, भविष्याचा अर्थ तळहातावरचं नव्हे, वर्तमानाच्या पलीकडे उद्याचं काय आहे, प्रौढपणातलं आयुष्य काय आहे, सुखदुःख काय आहे, हे आम्हाला पाठ्यपुस्तकांतून जे कळलं ते गोविंदाग्रजांच्या कवितांमुळे. एखाद्याचे नशीब ही कविता मला आठवते आणि काही गोड फुले विहरती स्वर्गांगणांच्या शिरी अशी सुरुवात करून काही उमललेली फुलं ही अप्सरांच्या शिरावर असतात, काही मात्र प्रेतावर पडतात. एकाच वेलीची फुलं पण 2 वेगळ्या ठिकाणी, एकाच घरातली 2 मुलं पण इतक्या वेगळ्या ठिकाणी जातात, एकच आयुष्य पण वेगळ्या ठिकाणी जातं. तेव्हा मला असं वाटलं की आयुष्य उत्कटतेने जगणारे हे कवी म्हणून माझ्या मनात त्यांचं स्थान आहे. किती प्रकार, आजचा प्रसिद्ध शब्द वापरायचा झाला तर फॉर्म, किती घाट त्यांनी वापरले. कृष्णाकाठी पहिले आता कुंडल उरले नाही असं म्हणून नदीच्या वळणाचा, गवळणीच्या वळणाचा एक वेगळा घाट, प्रेमाचे शाहीर असं म्हटलं जात असे. आणि त्यामुळे उत्कट प्रेमकविता त्यांनी दिल्या. आणि मला सगळ्यात त्यांची जी कविता आवडते ती म्हणजे चिंतातुर जंतू. कारण आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती काही नकारात्मक मंडळी असतात की एवढं फुलांचं काय करायचं, एवढं पानांचं काय करायचं, आणि असा एक चिंतातुर जंतू गोविंदाग्रजांना भेटतो आणि त्याची मनातल्या मनात दिलेली उत्तरं आहेत ती आजही आपल्याला उपयोगी पडतात. की एवढी पानं झाडावर कशाला, कवी मनात म्हणतो की तू मातीत मिळून जा म्हणजे तुला कळेल. एवढ्या महापुराचं काय होतं, पाणी फुकट जातं ना, तो चिंतातुर जंतू विचारतो. लगेच कवी म्हणतो मनातल्या मनात त्या महापुरात तूच उडी घाल आणि निघून जा. आणि शेवटी कवी देवाला प्रार्थना करतो, देवा हा विश्व संसार राहिला राहू द्या तरी, पण या चिंतातुर जंतूंना मुक्ती एकदा द्या परी. एकदा तरी तुम्ही या चिंतातुर जंतूंना मुक्त द्या, त्याशिवाय जग सुंदर होणार नाही. तेव्हा एकीकडे गमतीदार उपरोधिक, बाळकरामाच्या रूपाने विलक्षण अशा तऱ्हेचे एक उपरोधिक कुतूहल, त्या काळच्या सगळ्या स्त्री पुरुष नात्यांचे, बालविवाहाचे वेगवेगळ्या पद्धतीचे संदर्भ हे विनोदातून गुंफून त्यांनी मांडलं. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं दैवत झालं. सतत आपण उल्लेख करतो ज्ञातीचे मोठे साहित्यिक आहेत, स्वाभाविकच आहे. पण खरं सांगू की आज या ठिकाणी संदर्भ आहे म्हणून आपण ज्ञातीचे म्हणतो, पण ते जागतिक मोठे साहित्यिक आहेत आणि अभिमान आहे तो म्हणजे ते सिकेपी आहेत. हा त्यातला भाग आहे. केवळ सिकेपी म्हणून मोठे नव्हे. रवा दिघेंच्याबद्दल मी नेमकं काय सांगू, एवढंच सांगेन की आदरणीय मोरे सरांनी सगळंच सांगितलंय की त्यांचं शेतकरी असणं, प्रयोगशील शेतकरी असणं,
त्यांचं प्रत्यक्ष काम करणं, वारकरी संप्रदायाशी नातं, हे सगळं जे बोलायचं होतं ते आधी छान शब्दात त्यांनी मांडणी केली. पण मी एक सांगेन, खूप नवे शब्द ज्याला मराठी मातीचा सुगंध आहे असे दिघे साहेबांनी दिले, रवा दिघेंनी दिले. अहो साधी गोष्ट नाही आहे. आपण कोणीतरी उच्चारलेले शब्द पुन्हा माझे म्हणून उच्चारतो, पण रवा दिघेंनी खास त्या मातीतून उगवलेले शब्द दिले. आणि शांताबाई शेळके की ज्यांची जन्मशताब्दी चालू आहे, त्यांनी एक उल्लेख केलाय धूळपाटीमध्ये की एक गाणं त्यांना कोळी गीत लिहायचं होतं आणि सगळ्या गाणं लिहून झालं, पण सुरुवात सुचत नव्हती की नेमकं काय करायचं. अडल्या होत्या त्या आणि पटकन हृदयनाथ आणि शांताबाई यांच्या चर्चेतून एक शब्द मिळाला की जो रवा दिघ्यांच्या आई आहे शेतात या कादंबरीतून त्यांना मिळाला, आणि तो म्हणजे डोलकर. आणि मी डोलकर 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 दर्याचा राजा, शांताबाईंनी तो शब्द घेतला. तो मुळात रवा दिघे यांचा शब्द आहे. प्रबोधनकार, त्यांच्याबद्दल काय म्हणायचं. मला असं वाटतं की ती तेजपुंज व्यक्तिमत्व असतात ना मित्रांनो, ती त्या काळात पेलत नाहीत. तसबिरींना हार घालणं ही जगातली सगळ्यात सोपी आहे गोष्ट, पण तसबीर जिवंत असताना त्या व्यक्तीच्या आसपास कोणी फिरत नाही. स्वतः प्रबोधनकारांनी म्हटलेलं आहे की माझं नातं लेखणीशी कोणाचं आहे, आगरकरांशी माझं नातं आहे, लोकहितवादीशी आहे. त्यांचा अतिशय उत्तम सुसंवाद हा शाहू महाराजांशी होता. गाडगे महाराज त्यांना मनापासून आवडायचे. याचं कारण फारच अत्यंत परखड आणि ज्याला सत्याग्रही अशा तऱ्हेची मंडळी होती. महात्मा फुल्यांचं लेखन त्यांना आवडायचं आणि त्यामुळे जिथून जिथून सत्य मिळेल, खरं मिळेल ते त्यांनी स्वीकारलं आणि त्यामुळे रोष ओढवला गेला. लोकप्रिय बोलणं सोपं आहे, रुळलेल्या वाटेवरून जाणं आणि मग एका व्यक्तीचं एखाद्या जत्रेत रूपांतर होणं याच्यात काही विशेष कौतुक नाही. परंतु मित्रांनो, की सगळ्या रुळलेल्या वाटा सोडून वेगळ्याच वाटेने जायचं आणि मग भिक्षुकशाही कशी चुकीची आहे, केशवापन कसं चुकीचं आहे, सतीची चाल कशी आहे. आज बोलणं आपल्याला कदाचित असं वाटेल त्यात काय एवढं, पण मला वाटतं की स्त्री भ्रूण हत्येसारखा आज की खरोखर महाराष्ट्राच्या काही प्रदेशामध्ये मुली अक्षरशः बाहेरच्या प्रदेशातून आणाव्या लागाव्यात, की ज्या ठिकाणी विकतच मुली द्याव्या लागत आईबापांना, ही वेळ आता उलटी आलेली आहे. हे कुणी आणलं तर इथे दूरदृष्टीच नव्हती स्त्री गर्भांच्या बाबतीत. त्या काळामध्ये तो प्रश्न प्रबोधनकाराने मांडला. मला वाटतं की लेखणीची बंडखोरी होती. सुरेश मथुरेंचा मी उल्लेख इथे आदराने करीन. युकॅलिप्टस सारखं एक वेगळं पुस्तक त्यांनी केलं. खरंच अतिशय मोठा कवी, प्रयोगशील. मौजेनी किंवा मला असं वाटतं की पॉप्युलर प्रकाशनांनी, काही असेल पण पॉप्युलर बहुतेक प्रकाशनांनी नवे कवी या मालिकेत त्यांचा संग्रह प्रसिद्ध केला होता. त्यातल्या प्रतिमा काळाच्या पुढच्या होत्या, वेगळ्या होत्या, तरल होत्या आणि मला असं वाटतं की तेवढं नाव हे पुढच्या पिढीने सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारे जपावं लागतं. ते काही वेगळ्या कारणाने नसेल, पण फार मोठं असं नाव आहे. अशी अनेक नावं आपण पाहिली, मधली पिढी पण पाहिली, तरुण पिढी पाहिली की जी लिहितीये. मला असं वाटतं की लेखणीचा प्रवाह हा वाहत चाललेला आहे आणि तो तसाच वाहत राहील. अशा या महत्त्वाच्या व्यासपीठावर मला या 3 दिग्गजांच्याबद्दल व्यक्त करण्याची संधी संयोजकांनी आणि शिरीषजींनी दिली, त्याबद्दल मी आभार मानतो आणि आता मात्र मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. प्रबोधनकार ठाकरेंच्या बद्दल सरांनी सांगितलं ते खरं आहे, पण एक महत्त्वाची घटना आपल्याला सांगितली पाहिजे की शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरेंचं एक विशेष जिव्हाळ्याचं नातं होतं. आणि शाहू महाराजांनी स्वतः शेवटच्या क्षणी, म्हणजे शेवटच्या वेळेला अगदी म्हणू आपण, काय शेवटच्या दिवशी असेल की त्या आदल्या दिवशी असेल, प्रबोधनकार ठाकरेंकडून वचन घेतलं की तुम्ही 2 लोकांची चरित्र लिहा. एक म्हणजे सातारचे थोरले प्रतापसिंह महाराज आणि दुसरे म्हणजे आपल्या समाजाला सगळ्यांना ज्यांचा अभिमान आहे असे रंगोबापूजी गुप्ते. ह्या दोघांचं वचन शाहू महाराजांनी घेतलं आणि हे दोन्ही ग्रंथ प्रबोधनकार ठाकरे यांनी पुढं 10-15 वर्ष अतिशय संशोधनात्मक तयारी करून हे 2 ग्रंथ लिहिलेले आहेत. प्रवीण दवणे सरांना जायचं आहे, परंतु या ठिकाणी मी डॉक्टर सदानंद मोरेंचा सत्कार माननीय अनंत देशमुखांनी करावा अशी विनंती करतो. अनंत देशमुख सरांच्या हस्ते प्रबोधनकार माननीय सदानंद मोरे यांचा सत्कार या ठिकाणी होतो.
त्याचबरोबर राणी दुर्वे याही या तिघांच्याबद्दल बोलणार आहेत, ज्या महाप्रबंधक निवृत्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी मान्य प्रवीण दवणे सरांनी करावा अशी विनंती. धन्यवाद. थोडंसं शेवटी साहित्य संमेलन आहे, समाजाचा मेळावा आहे, त्यामुळे थोडंसं जी काही वेळ कमी जास्त होणं हे क्रमप्राप्त आहे त्याप्रमाणे झालेलं आहे. परंतु तरीसुद्धा आपण जेवढे श्रोते या ठिकाणी आपले उपस्थित आहेत त्यांना काही मेजवान या ठिकाणी नक्की मिळणार आहे. राणी दुर्वे या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधून निवृत्त झालेले आहेत. त्यांची साहित्यामधली 3 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्यातले अवघाची शेजारं, लक्ष पावलांचे अर्ध्य, शब्दे विण संवादू असे 3 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांना पुरस्कार जे मिळालेले आहेत ते बाई भगत पुरस्कार, कोकण मसापाचा पुरस्कार आणि वाभ रेगे ठाणे महानगरपालिकेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांचं लेखन लोकसत्ता, लोकमतमधून नियमित सदर त्यांचं लेखन होतं. विविध दिवाळी अंकामधून त्यांचं लेखन होतं. प्राधान्यानं त्यांचं ललित लेखन आहे. त्याचं सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा स्वागत करूया आणि त्यांना मी विनंती करतो की आपण प्रबोधनकार ठाकरे, रवा दिघे आणि राम गणेश गडकरी यांच्याबद्दल आपलं जे काही मनोगत आहे ते आपण या ठिकाणी व्यक्त करावं. वेळ खूप झाला आहे याची मला कल्पना आहे, पण तरीसुद्धा ज्या व्यक्तींविषयी किंवा साहित्यिकांविषयी मला बोलायचं आहे ते साहित्यिक इतके थोर आहेत की त्यांच्याविषयी थोडं तरी बोलायला हवं आणि ते आपल्यापर्यंत पोचायला हवं. त्यामुळे मी शक्यतो थोडक्यात सांगेन किंवा थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करीन, पण तरीसुद्धा जे आहे ते बोलण्याचा मी प्रयत्न करते. तर राम गणेश गडकरी, रवा दिघे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य व सामाजिक योगदान अशा विषयावर मला बोलायला सांगितले. अगदी थोडक्यात त्यांचे साहित्य पहिल्यांदा आणि मग त्या योगे त्यांचं योगदान काय होतं, सामाजिक योगदान काय होतं असा मी प्रयत्न करते. आता सर्वप्रथम या विषयावर मला बोलण्यासाठी इथे आमंत्रित केले याबद्दल मी आपले विशेष आभार मानते. आता विशेष आभार अशासाठी की एरवी काय होतं की आपण काहीतरी वाचतच असतो, पण ते करंट रीडिंग असतं. सतत आपण काही ना काहीतरी वाचत असतो, परंतु तो जो काही आपला करंट रीडिंग असतं त्या प्रकारे आपण जात असतो, परंतु विशेष करून कुठल्या तरी फोकस्ड असं वाचणं होत नाही. ज्या वेळेला मला याच्यासाठी आमंत्रित केलं गेलं त्यावेळेला मी राम गणेश गडकरी दिघे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी पुन्हा एकदा नव्याने थोडंसं वाचलं, त्यांच्याविषयी विचार केला आणि मला असं लक्षात आलं की काहीतरी नव्याने आपल्याला इथे सापडत आहे आणि म्हणून मी म्हणते की मी विशेष आभार मानते. याच आठवड्यात म्हणजे मागचा जो आठवडा गेला त्या आठवड्यामध्ये मी नाशिकला गेले होते आणि नाशिकला जाता येता वेळ खूप कमी होता. मला असं वाटतं हार्डली एक 5-6 किंवा आठवड्यापूर्वी मला इथे कॉन्टॅक्ट केला गेला आणि मला विचारलं गेलं. तर त्यावेळेला मी नाशिकला जाता येताना वेळ कमी असल्यामुळे की गोविंदाग्रजांची जी हे आहे वाघवाई जयंती आहे त्यातल्या सगळ्याच्या सगळ्या कविता मी माझ्या गाडी चालवत असलेल्या मैत्रिणीला वाचून दाखवल्या. आता सगळीकडे छानपैकी गुलमोहर फुललेला आहे आणि अशा वेळेला मुंबई टू नाशिक ह्या प्रवासामध्ये पूर्णपणे वाघवाई जयंती वाचणं हा खरोखरच एक आनंददायी भाग होता. गोविंदाग्रज, केशवसूत, बालकवी, मर्ढेकर यांच्या कविता तशा आपल्याला बऱ्याच माहिती असतात, पण एखादा कवी आणि तोही करंट नाही, तो सगळ्याच्या सगळा वाचून काढणे तसे होत नाही. ते या योगाने झाले, म्हणूनच मी असे म्हणते की मी आपले विशेष आभार मानते. आता अल्लड प्रेमास, केशवसूत मेले, गुलाबी कोडे, पहिले चुंबन, राजहंस माझा निजला, महाराष्ट्र गीत ते कृष्णाकाठी कुंडल आणि हलत्या पिंपळपानास अशा अनेक कविता आहेत. माझा मुंबई नाशिक 2.5 तासाचा प्रवास कधी सरला ते मला कळले नाही. आजही कवितेत नव्या आनंददायी जागा सापडतात, ही या कवितेची थोरवी आहे. गोविंदाग्रजांचे जन्मवर्ष 1885 आणि मृत्यू 1919 म्हणजे 100च्या वर त्यांना जाऊनच झाली. परंतु आज जेव्हा मी त्यांची कविता सलग आणि स्वतंत्र वाचली तर माझ्या नजरेसमोर तो आला
तो साधारण 30-35च्या उंबरठ्यावरला एक ऊर्जावान माणूस. अगदी 1909-10 पासून जरी आपण त्यांना खऱ्या अर्थाने साहित्य संपदा निर्माण केली असे मानले तरी एखाद्या नदीचा जसा स्रोत असतो तसा परवा मला कविता वाचताना जाणवलं की त्या साहित्यात ऊर्जेचा इतका स्रोत आहे, जोरकसपणा आहे. त्याला ह्या माणसाला कितीतरी आत्ता 30-35चा म्हणजे ही जी तरुण मंडळी इथे उभी आत्ता ह्याच्या आधी होती तेवढ्याच वयाचा तो माणूस आहे. तर त्या माणसाकडे तैलबुद्धी आहे, कोट्या करण्याची हतोटी आहे, कवीची ऊर्जा आहे आणि रंगभूमीवर पात्र निर्माण करण्याची एक विलक्षण ताकद आहे. असा एक उत्साही माणूस मनुष्य नजरेसमोर येतो आणि मग इतक्या कमी वयात तो माणूस, तरुण माणूस अचानक गेला याची हळहळ पण वाटते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गडकरी हे मुख्यतः 3 भागात आहेत. एक कविता म्हणून आहे, एक विनोदी साहित्य आहे आणि तिसरं म्हणजे त्यांचं नाटक आहे. आता ह्या तिन्ही त्यांच्या साहित्याबद्दल मी इथे फारसं आता बोलत नाही, परंतु या तिन्हीमध्ये त्यांचं जे सामाजिक योगदान आहे ते काही ना काही आपल्याला दिसून येतं. या नुसत्याच प्रेमाच्या कविता लिहून कुणी साहित्यिक होत नाही. तर साहित्याचं मूल्यमापन हेच की काळाच्या कसोटीवर ते टिकून राहायला हवं आणि स्वानुभवाच्या पलीकडे ते विस्तारात रुंदावत आभाळभर पसरले पाहिजे. 1919 साली दिवंगत झालेल्या गोविंदाग्रज नावाच्या कवीची कविता आपल्याला आजही आनंद देऊन जाते आणि नव्या जागा दाखवते. आभाळ व्यापून दशांगुळे उरते. केशवसुतांना मार्गदर्शक ठेवून उच्च, स्वतंत्र आणि मुख्य म्हणजे निर्भय विचार प्रकट करण्याचे साधन म्हणून ते एकूणच लेखन प्रपंचाकडे पाहत होते. केशवसुतांनी आपल्या कवितांमधून देखील प्रेमाच्या व्यतिरिक्त विचित्र विसंगती, दुष्ट रूढींचे घोर परिणाम, खोट्या धर्मकल्पना आणि ठराविक चाकोरीत राहण्याची समाजवृत्ती यावर कठोर टीका केली आणि त्याच्यासाठी स्मशानातले गाडे किंवा गुबडास अशा ह्या ज्या 2 कविता आहेत किंवा अशा काही कविता आहेत त्या कवितांमध्ये ते असं म्हणतात, स्मशानातले गाणे आहे, शास्त्रांचे तोंडात फवारे, शास्त्रांचे तोंडात फवारे, रूढीचे परी गुलाम सारे, स्वतंत्रतेचे उसने वारे. शास्त्रांचे तोंडात फवारे, रूढीचे परी गुलाम सारे, स्वतंत्रतेचे उसने वारे, पक्षी सदनी बसले कोंडुनी गाती यशाचे गान. किंवा दुसरं आहे, विधवा मार्गी मागे फिरती. लगेच आपल्या डोळ्यासमोर येतं की अलवणातली एक विधवा बाई बाहेर आल्याबरोबर तो समाजातला जो माणूस असेल तो मागल्या पावली फिरला. विधवा मार्गी मागे फिरवी, मांजर आडवे कार्य बिघडी. आजही काळात अशी लोक आहेत की मांजर आडवी गेली की लगेच मागे फिरतात. याच्याबद्दल गडकरी बोलत आहेत. विधवा मार्गी मागे फिरवी, मांजर आडवे कार्य बिघडवी, कर्तृत्वाची हीच थोरवी, प्रेता हसता कार्यक्षमता न धरी परिगुमान. प्रायः प्रेमकविता लिहिणारे गडकरी अशा ओळीतून तात्कालिक समाजातील रूढींवर, नीतिकल्पनांवर ताशेरे ओढतात. त्यांचा जो विनोद आहे त्या विनोदातही ते विसंगती दाखवत आहेत, समाजातली विसंगती दाखवत आहेत. बाकीचे सगळे विनोदाचे हे सोडा, पण जेव्हा ते ठकीचं लग्न लिहितात त्यावेळेला ठकीच्या लग्नामध्ये सुद्धा 3 त्यांनी हे लिहिले आहेत, परसंशोधन, लग्नाच्या मोहिमेची पूर्वतयारी आणि लग्न मोडण्याची कारणे. या तिन्ही लेखात मुलीचे लग्न जमवताना तिच्या बापाला येणाऱ्या ज्या असंख्य अडचणी आहेत त्याचं त्यांनी वर्णन केलंय. त्यांचा विनोद जो आहे तो अतिशयोक्तीकडे झुकतो किंवा तो जरा जास्ती आपल्याला वरच्या ग्रेडला वाटेल, पण तरीसुद्धा त्याचं कारण असं की त्याच्यातली जी विसंगती त्यांना दाखवायची असते त्या विसंगतीसाठी तो अतिशयोक्तीपणा आवश्यक असेल. इतर विनोदी लेख सामाजिक अंगाचे नसले तरी ठकीच्या लग्नाचे लेख आणि समाजातील एका फार मोठ्या समस्येवर तो बोट ठेवतो. हसता हसता तो माणसाला अंतर्मुख करतो. मुलीचं लग्न जमवणं ही त्या काळात किती कठीण गोष्ट होती आणि ती त्या काळात काय ती आत्ताच्या काळात सुद्धा किती कठीण गोष्ट आहे ह्याचा अनुभव बहुतेक सगळ्यांनी घेतलेला असेल. तर ठकीच्या निमित्ताने गडकऱ्यांनी समाजाच्या नेमक्या दुखऱ्या नसेवरती बोट ठेवले. ठकीला मंगळ नाही, ते त्याच्यात एक असा प्रसंग आहे की ठकीला काही मंगळच नाहीये, तर मंगळ नाही म्हणून ते त्याची पत्रिका तयार करतात आणि पत्रिकेमध्ये मंगळ नावाचा ग्रहच दाखवत नाहीत. तेव्हा जो बाप विचारतो की अरे ह्याच्यामध्ये मंगळ कसा नाही आहे, तर तो बाळकराम म्हणतो अरे ह्याच्यामध्ये त्या मुलीला मंगळच नाही तर मंगळ कसा दाखवणार. हा परत एक अतिशयोक्तीचा भाग असला तरी सुद्धा म्हणजे काही ना काही करून त्या मुलीचं लग्न जमवण्यासाठी जे ते प्रयत्न करतायत तो हा जो आहे की त्या समाजामध्ये किती कठीण ही गोष्ट होती आणि त्याच्यातून उपप्रश्न असे होतात. कुमारी विवाह आहे, बालविवाह आहे, हे सगळे प्रश्न उपप्रश्न त्याच्यातून निर्माण होतात. तिसरा घटक येतो त्यांच्या नाटकाचा. नाटकातही
प्रेमसन्यास किंवा बालविधवेचा प्रश्न आहे. त्याचबरोबर विषमविवाह, प्रेमविवाह, पुनर्विवाह हे प्रश्नही ते अनुषंगिक घेतात. सगळ्या नाटकांमध्ये त्यांचे सामाजिक नाटक म्हणून एकच प्याला येते. दारू आणि दारूचा कुटुंबावर होणारा भीषण परिणाम पुन्हा ते अधोरेखित करण्यासाठी अतिशयोक्तीचा सहारा घेतलाय. पण समाज हा इतका निगरगट्ट असतो की त्यात सूक्ष्म बदल होण्यासाठी देखील घणाचे घाव घालणे आवश्यक असते. शाळेच्या अभ्यासात एकच प्यालामधील अंक असायचे. त्यातले तळीराम सुधाकर यांच्यापेक्षाही राग यायचा तो सोशिक सिंधूचा. गीताचा आक्रमकपणा मनाला पटायचा. पण आता कळते की ती पात्रे तशीच असण्यात त्या नाटकांचे यशस्वीपण आहे. असो, एकूण अगदी कोल्हटकरांइतके समाजभान गडकऱ्यांच्या साहित्यात सापडले नाही, तरी तिशीच्या घरातच मरून गेलेल्या त्या तरुण माणसाने आपल्या साहित्यातून रूढ प्रथा परंपरांचा उच्चारही केला आणि त्यातील विसंगतीही दाखवून दिली. अधिक आयुष्य लाभते तर याहून सरस साहित्यकृती निर्माण झाली असती. रवा दिघेंबद्दल सरांची प्रस्तावना खरंच इतकी सुंदर आहे. सर, ते वाचलेले आहेत मी, ते हे जे तुम्ही लिहिलं. मी परत म्हणजे आता मी मगाशी म्हटलं जसं की ह्या काही गोष्टी मी पुन्हा एकदा वाचून काढल्या. मी कधीतरी ते पाणकाळा वाचलेली होती, आई आहे शेतात वाचलेली होती, पडरे पाण्या वाचली होती. आता मी पडरे पाण्या वाचत होते परत. आणि ते पडरे पाण्या वाचत असताना जेव्हा तुमची प्रस्तावना वाचली त्यावेळेला मला असं वाटलं की अजून लिहायला पाहिजे, अजून ह्यांच्याबद्दल लिहायला पाहिजे. किंबहुना ती प्रस्तावना अजून जरा जास्ती असती तर बरं झालं असतं असंही मला वाटून गेलं. तर पडरे पाण्याचं आता हे पण बोललेले, दवणे सर पण बोलले होते, मोरे सर पण बोललेले आहेत. त्यामुळे रवा दिघ्यांचं वेगळं पण काय किंवा काय आहे ते मी सांगत नाही. जसं ते म्हणाले तसं की त्यांनी इथल्या मातीची गोष्ट लिहिली. म्हणजे बाहेरची भाषा किंवा बाहेरचं सौंदर्य, बाहेरच्या काही कल्पना अशा मुळीच लादल्या नाहीत. तर ते इथले शब्द होते, इथल्या मातीची ती कादंबरी होती. आणि तो जो नायक होता तो कोणी ब्राह्मण कायस्थ सिकेपी असा हा नव्हता, तर तो धनगर होता, तो शेतकरी होता. आणि त्या काळात त्यांनी हे सांगितलं की पाण्याचं महत्त्व काय आहे, पाणकळा काय. तुम्ही शेतकऱ्याला नाही वाचवलं तर काय होईल, जे आत्ता आपण बघतो की शेतकऱ्याचं किती महत्त्व आहे. आणि हे सगळं किंवा स्पृश्य अस्पृश्य हा जो प्रश्न त्यांनी घेतला ते सगळे प्रश्न त्यांनी ह्याच्यामध्ये घेतले. परंतु ह्या सगळ्यामध्ये जरी आपण म्हणत असलो की ते निसर्गाचं वर्णन करतात आणि ते निसर्गाचेच केवळ त्याच्यावरती त्यांची कादंबरी नाही, पण त्यांचं निसर्ग वर्णन इतकं अप्रतिम सुंदर आहे की मी वेळ होत असूनही 2 वाक्य तरी त्यांची वाचू दाखवते तुम्हाला. वानगी दाखल सांगायचे तर पडरे पाण्यामधली वर्णन आहे. मी मागे वळून पाहिले, हे पडरे पाण्यामधलं वर्णन आहे दिघेंचं. मी मागे वळून पाहिले, माझा राशी जलधर खरोखर हटवाद्यांप्रमाणे उभा होता. त्याच्या 2 शिखरांमधून दिसणारी निळी अनंतता, किती सुंदर शब्द आहे, निळी अनंतता गडद होऊ लागली. मी मनात म्हटले की अनंताच्या हृदयात शक्तिरूप वसणारी गगनातील चंचल बाला आता रथाच्या सौदावर लवकरच येणार. माझ्या मनात हा विचार आला नाही, तोच राशी जलधारांच्या उदरात वीज चमकली, कडकड आवाज झाला व ती जमीन फाडत गेली. प्रकाश व आवाज यात फारसा फरक नव्हता. चित्र साक्षात डोळ्यासमोर राहते. म्हणजे तात्कालिक कृतक नायक नायिकांच्या पार्श्वभूमीवर काळ्या मातीची कादंबरी, धनगर आदिवासी वगैरे नायक म्हणून रवा दिघ्यांची पुढे आणली आणि एखाद्या वॉटर कलर सारखं पेंटिंग सारखं त्यांनी निसर्ग त्यांच्या कादंबरीमध्ये घोळवला आहे. मी आता सदानंद मोरे काय म्हणतात असं लिहिलं होतं, परंतु ते म्हणत नाहीत कारण आपण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकले की त्यांचं रवा दिघेंबद्दल काय मत आहे. आता तिसरे आहेत प्रबोधनकार ठाकरे. 5च मिनिटं मी घेईन आता. तिसरे आहेत प्रबोधनकार ठाकरे, सत्यशोधक चळवळीचे एक प्रमुख प्रवक्ते. मुख्यतः अन्यायाचे परिमार्जन आणि सत्यशोधक चळवळीच्या विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी प्रबोधन हे नियतकालिक काढले. हे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे तिन्ही जे साहित्यिक आहेत ते साधारणपणे 1885 ते 1896 या वर्षात जन्मले. म्हणजे त्यांचा जो लेखनकाल आहे तो एकच आहे आणि लेखनकाल एकच असल्यामुळे समाज जो आहे आणि सामाजिक प्रश्न जे आहेत ते एकच आहेत. ते सामाजिक प्रश्न आत्ता आपल्याला कळणार नाहीत, इतके भयंकर आहेत. त्याच्यामध्ये असं आहे की बायकांनी कधीही पायात चप्पल घालायची नाही, कितीही ऊन असलं तरी अनवाणीच चाललं पाहिजे. आता मी माझ्या मनात आलं तर दुकानात जाते, 10 चपलांचे जोड हवे असेल तर ते घेऊन येते. किंवा आता ह्या मुली पाहिल्या तर किती निर्भयपणे ते आपल्याला लिहिताना दिसतात. हा काळ आहे तो 1920व्या शतकातल्या सुरुवातीचा. म्हणजे साधारण 100-125 वर्ष झाली आणि आपल्यात एवढी क्रांती झालेली आहे. त्या काळामध्ये
हे तिन्ही जण लिहित आहेत. त्यामुळे पुन्हा पुन्हा ते अशा प्रकारे प्रश्नांवर येऊन भडतात आणि त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरेंचं विशेष असं की त्यांना कुठल्याही भाषेच्या फुलवऱ्याची गरजच नाही. ते लिहितात ते ठोक लिहितात, रोखठोक लिहितात, एवढं रोखठोक लिहितात की कधी कधी मला वाटतं की आत्ताच्या काळातल्या लोकांना तरी ते पटेल का नाही, झेपेल का नाही. आता तर आपण अधिकच टोकदार झालेलो आहोत. तर असे हे प्रबोधनकार ठाकरे. गडकरींच्या साहित्यातही अर्थातच समाज प्रबोधनाचा प्रवाह आहे, दिघांच्या साहित्यात जोरकस आहे आणि प्रबोधनकार हे बोलून चालून प्रबोधनकारच, त्यामुळे त्यांना भाषेच्या फुलवऱ्याची आवश्यकता नाही. कडक आणि प्रसंगी भडकही होणाऱ्या त्यांच्या लेखनशैलीमुळे प्रबोधनकार त्यांच्या काळात खूप गाजले. अनेकविध कलात ते प्रवीण आहेत, पण पासिव्ह असण्यापेक्षा ते रोखठोक विचार करतात. त्यांच्याही याचा एक नमुना म्हणून 2 ओळी वाचून दाखवते. अंबाबाईचा नायटा या त्यांच्या एका लेखात टीका करताना ते म्हणतात, जेथे दुराग्रही जातीभेद नाठाळ पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे महाद्वारावर ब्राह्मणेतरांवर बेगुमानपणे तुटून पडत आहेत, असल्या देवळांना पवित्र धार्मिक स्थाने समजण्यापेक्षा उन्हात टपूनचे पांजरपोळ मानायला काही हरकत नाही. आणि असल्या भिक्षुकी तुरुंगात पडलेल्या देवांना व देवतांना सडकेवरच्या मैल फर्लांगदर्शक दगडधोंड्यांपेक्षा फाजील महत्त्व देऊ नये. आजही आपण हा विचार पचवायला किंवा लोकांना पचायला जरा कठीण जाईल. मी शेवटावर येत आहे. कुठल्याही समाजासाठी कुठलाही साहित्यिक जेव्हा कुठलेही साहित्य लिहितो, मी साधे कॅज्युअल लिखाण म्हणत नाही, तर ज्याला साहित्यिक मूल्य आहे असे साहित्य, तेव्हा तो कुठल्याच एका समाज घटकाचा, जातीचा, धर्माचा किंवा पंथाचा राहत नाही. माझ्या मते जगातल्या कुठल्याही भाषिक माणसाच्या मनातून निर्माण झालेले साहित्य हे पंचतत्व इतके निखळ असते. जात, धर्म, भाषा, प्रांताचे निकष आपण लावतो, हा एक प्रकारे आपण त्यांच्यावर अन्याय करत असतो. तेव्हा समाज आणि साहित्यिक म्हणताना कुणालाही एका परिघात ठेवता येऊ नये. या तिघांबरोबर बोलताना शेवटच्या चरणावर येताना मी एवढेच सांगेन की प्रेमकविता लिहिणारे गडकरी महाराष्ट्र देशा लिहिता लिहिता महाराष्ट्राचे होतात आणि महाराष्ट्र गीत लिहिता लिहिता हलत्या पिंपळपानास लिहून विश्वाचे कवी होतात. की गूढ अप्सरा गीते, ते पिंपळपाना लिहितात, म्हणतात की गूढ अप्सरा गीते नभी पाझरली, ती वाहते येती खाली वाऱ्यावरती. की गूढ अप्सरा गीते नभी पाझरली, ती वाहते येती खाली वाऱ्यावरती. ऐकुनी तयाचे सूरमुखे नवलाचे, ऐकुनी तयाचे सूरमुखे नवलाचे, या हृदय कंपनी जीव काय तवनाचे. जो विश्वाचे अर्थ गातो असा कवी गडकरी, निसर्गाला साक्षात पानापानावर उतरवतो असा कादंबरी कथाकार दिघे आणि परमेश्वराच्या साऱ्या लेकरांवरील अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी तो झटतो, ते का नुसतेच काय असतं, ते तर ईशस्थ किंवा फार तर कायस्थातले ईशस्थ. धन्यवाद. अतिशय अभ्यासपूर्ण असं राणी दुर्वे यांनी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी जे वाचन केलं आणि त्यामुळं त्यांना पुन्हा एकदा राम गणेश गडकरी, पुन्हा एकदा रवा दिघे आणि पुन्हा एकदा प्रबोधनकार ठाकरे हे वाचता आले, हे महत्त्वाचं आहे. पण आश्चर्य असं आहे की हे काय आपण ठरवून आज या ठिकाणी या तिघांचं बद्दल काही बोलणं असं ठरवलं नव्हतं. पण राम गणेश गडकरी, रवा दिघे आणि प्रबोधनकार ठाकरे हे कर्जत जिल्हा रायगड येथील जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळेचे तिघही माझे विद्यार्थी होते. म्हणजे बघा योगायोग कसा असतो बघा. म्हणजे त्या शाळेचं केवढं भाग्य आहे की त्या शाळेचं नाव या तिघांनी केवढं मोठं केलेलं आहे. या ठिकाणी मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की सदानंद मोरे त्याचे साक्षी आहेत. राम गणेश गडकरी यांचा पुण्यामधील संभाजी महाराज उद्यानातील पुतळा हा हटवण्यात आला आणि त्यावेळेला ज्यांनी या संदर्भामध्ये राम गणेश गडकरांची बाजू वैचारिकदृष्ट्या मांडली, त्याच्यामधले सदानंद मोरे हे महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. तर सगळ्यांनी त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये कौतुक केलं पाहिजे. दुसरी बाब अशी की त्या कालावधीमध्ये मी पुण्यामध्ये प्रत्येक म्हणजे त्या संदर्भात धरणं असेल, एक प्रकारचं तिथं जागरण असेल, हे जे केलं त्यात सर्व समाजातली मंडळी होती. म्हणजे अगदी प्रवीण तरडेंपासून सगळी
त्यामुळे सर्व समाजातल्या मंडळींनी राम गणेश गडकरींचा पुतळा हलवला गेल्याबद्दल जी त्या कालावधीमध्ये नाराजी व्यक्त केली, ही जेवढी महत्वाची तेवढीच दुसरी महत्वाची बाब म्हणजे जसं राणी दुर्वी आता म्हटल्या की मला ह्या 3 लोकांच्या बद्दल मला बोलायचं होतं, मी पुन्हा पुन्हा ते वाचलं आता. तसं राम गणेश गडकरी यांचं नाटक, त्यांची कविता, बाळकाराम नावाने लिहिलेलं विनोदी, हे सगळं पुन्हा पुन्हा आता लोकांच्या पुढे यायला जास्त सुरुवात झालेली आहे. कारण लोकांना तो एक प्रकारचा क्षोभ निर्माण झाला की हे व्हायला नको होतं. राम गणेश गडकरींनी त्यावेळेला जे नाटक लिहिलं त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे लिहिलं होतं, त्यांना जे कागदपत्र उपलब्ध होते त्या पद्धतीतनं लिहिलं. नंतरच्या कालावधीमध्ये संभाजी महाराजांचं संशोधन जर कुणी केलं असेल तर ते सिक्केपी माणसानेच केलेलं आहे. बेंद्रेंनी ते महत्वाचं संशोधन केलं आणि त्यामधली पण घटना मी 2 मिनिटात तुम्हाला सांगतो जी महत्वाची आहे, आपल्या समाजासाठी पण महत्वाची आहे. कारण संभाजी महाराजांचा नंतरचा इतिहास सगळा बदलून गेला आणि संशोधनात्मक कार्य करणारा जर माणूस कोण होते तर वासी बेंद्रेच होते. आणि त्याच्यामधली महत्वाची बाब अशी की यशवंतराव चव्हाणांकडं, कारण आता तुकाराम महाराजांचा उल्लेख आपण सारखा होतो, तुकाराम महाराजांचा ग्रंथासाठी शासकीय अनुदान मिळावं म्हणून बेंद्रे गेले होते आणि यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना विचारलं की तुमचं संभाजी महाराजांचं संशोधन कुठपर्यंत आलं, तुम्ही परदेशात जाऊन आला, इकडे जाऊन आला, तिकडे जाऊन आला. तर त्यांनी ती सगळी माहिती दिली आणि ती माहिती दिल्यावर यशवंतराव चव्हाण असं म्हणाले की तुमच्या खात्यावर उद्या पैसे जमा होतील, तुकाराम महाराजांचं हे पुस्तकाचं काम तर होईलच, शासन पैसे देतीलच, परंतु संभाजी महाराजांच्या संदर्भातलं पुस्तक हे तुम्ही सिद्ध करा. आणि दुसऱ्या दिवशी त्या काळात माझ्या माहितीप्रमाणे लाखापेक्षा जास्त रक्कम बेंद्रेंच्या खात्यात जमा झाली आणि बेंद्रेंनी लिहून ठेवलंय की माझ्या हातून हे पुस्तक लिहून झालं नसतं, परंतु हे पैसे माझ्या खात्यात जमा झाल्यामुळं मला वर्षभर बैठक मारावी लागली आणि संभाजी महाराजांच्या संदर्भातलं जे काही संशोधनात्मक चरित्र होतं ते पूर्ण झालं. ही सिकेपी माणसांसाठी बरोबरच मराठी समाजासाठी सुद्धा अतिशय महत्वाची बाब आहे. त्यामुळं सदानंद मोरेंनी पुण्यामध्ये जो दुसरा पुरस्कार, खंडोबाला चिटणीस नावाचा दुसरा पुरस्कार सदाशिव शिवदे यांना देण्यात आला, त्यावेळेला ते असं म्हणाले की पुण्यामध्ये बेंद्रेंचा पुतळा उभा राहायला पाहिजे आणि आपण सर्वांनी या पुढच्या कालावधीमध्ये बेंद्रेंचा पुतळा पुण्यामध्ये कसा उभा राहील यासाठी सर्व समाजाबरोबर आपण सुद्धा प्रयत्न करूया, ही मी या ठिकाणी इच्छा प्रदर्शित करतो. आणि या पुढचा समारोह माननीय प्राध्यापक डॉक्टर अनंत देशमुख असं म्हणाले की मी या विषयावर न बोलता मी समारोपातच सर्व बोलेन, त्यामुळे समारोपाच्या कार्यक्रमाची सूत्र या पुढची मी धनश्री प्रधान यांच्याकडे देतो. धनश्री प्रधान या ठिकाणी समारोपाची सूत्र स्वीकारतात.